नमस्कार सगळ्यांना। आता मला बनवायची बोंबलाची चटणी। तरी मी चण्याची भाजी बनवलेली, चपात्या बनवलेल्या आहेत, स्वयंपाक झालेला आहे, पण माझ्या मिस्टरांना खायची बोंबलाची चटणी। आता मी बोंबील तळून घेते पहिले। चला, पहिले बोंबील तळून घ्यायचे। आमच्या इथे येतो पाऊस। इतकी भूक लागली ना, मला तर पहिलं जेवण लागतं 1-1:30 वाजता। जेवलं की मग बरं वाटतं। बोंबील झाले तळून। आता कांदा मिरची टाकू आपण। पाऊस येतं, वातावरण किती छान झालं आमच्या इथं। सुकट बोंबील आणून ठेवले की टेन्शन राहत नाही ना, भाजी बनवायचं काय बनवायचं काय नाही, का नाही। पटकन फुकटाची चटणी करा, बोंबलाची चटणी करा, आहे का नाही। बीट कापते ना, मला खायचं। आता चटणी बनवते, मग जेवण करायचं। कपडे टाकायचे मशनीमध्ये, भांडे घासायचे, पाणी भरायचे। म्हणजे आता दुपारचे जेवणाचे भांडे बरं का, रात्रीचे भांडे आम्ही रात्रीच घासून ठेवतो। सकाळी दिवसभराचे मग 4 वाजता भांडे घासतो, पाणी भरतो। किती लाल लाल आहे। त्यांना बोंबील सुकट लागतं रोज खायला। झाले आता माझी बोंबलाची चटणी। आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। चॅनल आमचं सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद, बाय।